मित्रांनो, एक साधा पण धक्कादायक प्रश्न आहे. ज्या शुगरच्या गोळ्या तुम्ही वर्षानुवर्ष रोज घेताय, त्या खरंच शुगर कायमची बरी करतायत का? की फक्त काही तासांसाठी आकडे खाली ठेवतायत? आज मी तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहे, जी कदाचित तुम्हाला शाळेत, कॉलेजमध्ये किंवा कोणत्याही दवाखान्यात कधीच सांगितली गेली नसेल. आणि हो, ही माहिती कोणत्याही जाहिरातीसाठी नाही, तर हजारो लोकांच्या अनुभवावर आधारित आहे. आजच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या एका पदार्थाबद्दल, जो योग्य पद्धतीनं घेतला तर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवायला मदत करू शकतो. त्यामुळे एकही शब्द स्किप करू नका, कारण शेवटची टिप संपूर्ण गेम बदलू शकते. शुगर इतक्या कमी वयात का होते? आज एक विचित्र वास्तव आपण पाहतोय. 20 ते 25 वर्षाचे तरुण सुद्धा आज शुगरच्या रिपोर्टमध्ये अडकले. बरेच लोक म्हणतात, आमच्या घरात कुणालाच शुगर नव्हती, मग मला का झाली? याचं उत्तर अनुवांशिकतेपेक्षा जास्त आपल्या जीवनशैलीत लपलेलं आहे. जास्त कार्बोहायड्रेट, मैद्याचे पदार्थ, सतत गोड आणि जेवल्यानंतर लगेच पाणी, या सगळ्या सवयी हळूहळू आपल्या शरीरावर परिणाम करतात. जेव्हा शरीरातील इन्सुलिनचा वापर योग्य पद्धतीनं होत नाही, तेव्हा रक्तातील साखरेचं संतुलन बिघडायला लागतं. पण आनंदाची गोष्ट म्हणजे निसर्गानं काही पदार्थ असे दिले, जे योग्य पद्धतीनं घेतले तर शरीराला सपोर्ट करू शकतात. आता आपण त्या पदार्थांकडे येऊया, ज्याबद्दल आजचा संपूर्ण व्हिडिओ आहे. शेंगदाणे, ज्याला आपण अनेकदा गरिबाचं बदाम म्हणून दुर्लक्ष करतो, पण खरं सांगायचं तर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं घेतलेले शेंगदाणे रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतात. यांचा ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेनं कमी असतो, फायबर आणि चांगली फॅट्स असतात, शरीराला हळूहळू ऊर्जा मिळते. पण इथेच 90% लोक चूक करतात. लोक शेंगदाणे खाताना काय चूक करतात? कच्चे खातात, तेलात तळलेले खातात, जास्त मीठ घालून खातात आणि सगळ्यात मोठी चूक, खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात. यामुळे फायदा होण्याऐवजी शरीरावर उलट परिणाम होऊ शकतो. बाजारातून चांगल्या दर्जाचे शेंगदाणे आणा, मंद आचेवर हलके भाजा, जळू देऊ नका. खाण्याची योग्य वेळ, सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक छोटी मूठ, हळूहळू चावून चावून. संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान चहा बिस्किटांऐवजी. मास्टर टीप, शेंगदाणे खाल्ल्यानंतर किमान 30 ते 35 मिनिटं पाणी पिऊ नका. यामुळे पचन प्रक्रिया नीट होते आणि शरीराला त्याचा योग्य उपयोग करता येतो. जीवनशैलीत छोटे पण प्रभावी बदल. रात्रीचं जेवण शक्यतो 7 वाजेपूर्वी. गव्हाऐवजी ज्वारी, नाचणी. दररोज 15 ते 20 मिनिटं वेगानं चालणं. साखर, मैदा, पॅकेज्ड पदार्थ कमी. हे सगळे बदल औषधांचा पर्याय नाही, पण औषधांसोबत मदत करणारे उपाय नक्कीच आहेत. शेवटचा खरा संदेश. मित्रांनो, शुगर म्हणजे फक्त आजार नाही, ती एक लाईफस्टाईल सिग्नल आहे. ASA मराठीवर आमचा उद्देश कुणालाही चुकीचं मार्गदर्शन देणं नाही, तर लोकांना जाणीव करून देणं आहे. कोणताही उपाय सुरू करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल, कमेंटमध्ये नक्की सांगा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या माणसांपर्यंत शेअर करा. अशा स्पष्ट, धाडसी आणि मराठीतल्या उपयुक्त माहितींसाठी ASA मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा. निरोगी रहा, जागरूक रहा. धन्यवाद.